नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ केळकरच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये। मित्रांनो, मागच्या भागात आपण म्युच्युअल फंड बद्दल बऱ्याच काही बेसिक गोष्टी जाणून घेतल्या। त्या व्हिडिओची लिंक मी इथे वरती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ आधी बघा आणि मग हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचे जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर हा व्हिडिओ समजायला सोपा जाईल। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा गोष्टी ज्या तुम्हाला उपयोगी पडतील म्युच्युअल फंड सिलेक्ट करायला। पुढे जाण्याआधी नेहमीप्रमाणेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड। मित्रांनो, हा चॅनल सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा होता की फायनान्शियल गोष्टी, ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि त्यामुळे त्यांना एक कॉन्फिडन्स यावा की ते स्वतःच्या गोष्टी स्वतः सिलेक्ट करू शकतील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्युच्युअल फंडशी रिलेटेड अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असायला हव्यात म्युच्युअल फंड सिलेक्ट करण्याआधी, आणि त्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने अभ्यास केलात ना तर नक्कीच तुम्ही स्वतःचे म्युच्युअल फंड स्वतः कॉन्फिडेंटली सिलेक्ट करू शकाल। चला तर मग सुरू करूया आणि बघूया असे काही पॅरामीटर्स जे तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे म्युच्युअल फंड सिलेक्ट करण्याआधी। मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट करण्याच्या पद्धतीवर म्युच्युअल फंडचे महत्त्वाचे दोन प्रकार पडतात, ओपन एंडेड फंड आणि क्लोज एंडेड फंड। ओपन एंडेड फंड म्हणजे असे फंड ज्यामध्ये तुम्ही कधी इन्व्हेस्ट करू शकता आणि कधी पैसे काढून घेऊ शकता। उदाहरणार्थ, कोणतेही प्रचलित इक्विटी फंड, डेब्ट फंड, बॅलन्स फंड हे सगळे मोस्टली ओपन एंडेड फंड असतात, ज्यामध्ये तुम्ही कधीही पैसे टाकू शकता आणि कधीही पैसे काढून घेऊ शकता। एक दुसरा प्रकार आहे तो म्हणजे क्लोज एंडेड फंड। क्लोज एंडेड फंड हे फक्त जेव्हा ते लॉन्च होतात त्यावेळेसच तुम्ही परचेस करू शकता आणि त्याचा एक लॉक इन पिरियड असतो, त्यानंतरच तुम्ही ते सेल करू शकता। आता फंडच्या प्लॅनिंगच्या नुसार त्याचे दोन प्रकार पडतात, एक डायरेक्ट प्लॅन आणि एक रेग्युलर प्लॅन। डायरेक्ट प्लॅन मध्ये ती जी म्युच्युअल फंड स्कीम आहे ती स्कीम तुम्ही डायरेक्टली त्या एएमसी मधनं खरेदी करता। उदाहरणार्थ, टाटाचा एखादा म्युच्युअल फंड आहे तर तो तुम्ही डायरेक्टली टाटाकडनं खरेदी करता, त्याला म्हणतात डायरेक्ट स्कीम। आता हाच फंड तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटर थ्रू म्हणजेच एका थर्ड पार्टी थ्रू खरेदी केला तर त्याला म्हणतात रेग्युलर फंड। आता साहजिकच रेग्युलर प्लॅनचा एक्सपेन्स रेशो हा डायरेक्ट प्लॅनच्या एक्सपेन्स रेशो पेक्षा जास्त असतो, कारण की रेग्युलर प्लॅन वाले जे डिस्ट्रीब्युटर असतात ते तुम्हाला बऱ्याच काही सेवा देतात। या सेवांमध्ये फॉर्म कसा भरावा, तो फॉर्म कसा सबमिट करावा किंवा इतर काही टिप्स या सगळ्या ते लोक प्रोव्हाइड करत असतात आणि त्यामुळे ते जास्ती पैसे घेतात। डायरेक्ट प्लॅन मध्ये जेव्हा तुम्ही डायरेक्टली त्या एएमसी किंवा त्या म्युच्युअल फंड हाऊस कडनं खरेदी करता किंवा कॅम्पच्या वेबसाईटवरनं खरेदी करता तेव्हा तुम्हाला एक्सपेन्स रेशो कमी पडतो। आता जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकता ते पैसे मिळण्याच्या पद्धतीमध्ये पण दोन प्रकार आहेत। पहिलं आहे ग्रोथ फंड आणि दुसरं आहे डिव्हिडंड फंड। ग्रोथ फंड म्हणजे असा फंड ज्यामध्ये जेव्हा तुम्ही पैसे टाकता आणि जेव्हा त्याचे रिटर्न्स त्या वेळेनुसार मिळतात, ते रिटर्न्स तुम्हाला न मिळता ते रिटर्न्स त्याच फंड मध्ये परत इन्व्हेस्ट केले जातात आणि त्यामुळे तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशन खूप जास्त मिळतं। पैसा ही पैसा होगा। डिव्हिडंड फंड मध्ये तुम्हाला ठरलेल्या वेळेनुसार त्याचे रिटर्न्स मिळत जातात आणि त्यामुळे जेव्हा ते रिटर्न्स परत इन्व्हेस्ट होत नाही त्यामुळे तुम्हाला तेवढं कॅपिटल अप्रिसिएशन नाही मिळत, म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये मिळणाऱ्या रिटर्न्सवर त्याचा परिणाम होतो। आणि म्हणूनच मोस्टली लोक ग्रोथ फंड सिलेक्ट करतात, ज्यामुळे त्यांचं जे रिटर्न आहे ते परत त्याच्यामध्येच इन्व्हेस्ट होईल आणि त्यामुळे कंपाऊंड इफेक्टच्या फायद्यामुळे त्यांना लॉंग टर्म मध्ये खूप जास्त चांगलं अप्रिसिएशन मिळेल। तुम्ही जे म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकताय त्याचा गोल काय, तुम्हाला हे पैसे कधी हवेत आणि कशासाठी हवेत, तुम्हाला किती पैसे लागणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे। जसं की एक एक्झाम्पल घेतलं की माझ्या बहिणीचं लग्न मी करण्याचा विचार करतोय आणि तिचं लग्न मी पुढच्या 5 वर्षामध्ये करण्याचा विचार करतोय आणि मला असं वाटतंय की तिच्या लग्नासाठी साधारण 10 लाख रुपये खर्च येईल। आता हा माझा गोल खूप क्लिअर आहे, म्हणजे मला पुढच्या 5 वर्षामध्ये 10 लाख रुपये हवेत आणि ते 10 लाख रुपये आता कसे जमवायचे हा प्रश्न मी स्वतःला विचारेन। आणि त्यामुळे जेव्हा आता मला म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा असेल तेव्हा मी असा म्युच्युअल फंड सिलेक्ट करीन जो मला 5 वर्षात खूप चांगले रिटर्न्स देऊ शकेल। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रिस्क। तुम्ही किती रिस्क घेऊ शकता म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकल्यानंतर त्याचे रिटर्न्स मिळण्यासाठी। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की इक्विटी फंड्स मध्ये जास्त रिस्क असते आणि डेब्ट फंड मध्ये रिस्क कमी असते, कारण का डेब्ट फंड हे शेअर मार्केट व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करतात। त्याच्यामध्ये मिळणारे रिटर्न्स फिक्स असले तरी त्याच्यामध्ये मिळणारे रिटर्न्स हे इक्विटी म्युच्युअल फंड पेक्षा नक्कीच कमी असतात आणि त्यामुळे जर तुम्ही आताच कमवायला सुरू केलं असेल, तुम्ही 22-23 वर्षाचे आहात, तर तुम्ही नक्कीच रिस्क जास्ती घेऊ शकता आणि इक्विटी फंड मध्ये जास्त पैसे गुंतवू शकता आणि डेब्ट फंड मध्ये कमी गुंतवू शकता। पण याच उलट, जर तुमचं आता वय 40 वर्ष आहे, तुमच्यावर खूप जबाबदार आहे, तर तुम्ही इक्विटी फंड मध्ये पैसे कमी गुंतवून डेब्ट फंड किंवा बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मध्ये पैसे जास्त गुंतवू शकता, जेणेकरून तुम्हाला रिस्क कमी असेल आणि रिटर्न्सही तुम्हाला चांगले मिळतील।
एवढे सगळे डिसिजन घेऊन झाल्यानंतर अजून एक महत्वाचा डिसिजन म्हणजे लमसम इन्व्हेस्ट करायचं की SIP इन्व्हेस्ट करायची. याच्यामध्ये फरक आहे तुम्हाला माहितीच असेल. लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण एक लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करतो आणि SIP मध्ये आपण दर महिना किंवा दर 3 महिन्यांनी दर 6 महिन्यांनी असे पैसे इन्व्हेस्ट करत राहतो. आता याच्यामध्ये मुख्य फरक असा आहे बघा, जेव्हा तुम्ही एखादा लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट करता तेव्हा त्या अमाऊंटवर मिळणाऱ्या NAV मध्ये तुम्हाला तेवढेच युनिट मिळतात. उदाहरणार्थ समजा एका म्युच्युअल फंडची NAV 20 रुपये आणि तुम्ही लमसम 20,000 रुपये इन्व्हेस्ट केले. आता त्या 20,000च्या लमसम इन्व्हेस्टमेंट मध्ये 20 रुपयाच्या NAV चे तुम्हाला 1000 युनिट्स मिळाले. आता जेव्हा त्याचं अप्रिसिएशन होईल तेव्हा त्या 20 रुपयावरच त्या 1000 युनिट्सच अप्रिसिएशन होत राहील. याच्या उलट जर तुम्ही SIP केली तर NAV ची व्हॅल्यू हे प्रत्येक दिवसाला चेंज होत असते. कधी कधी मार्केट डाऊन असतं तर कधी कधी मार्केट वर असतं. जेव्हा तुम्ही मंथली एका सवयीने पैसे गुंतवताय तर तुम्हाला मार्केट खाली जाण्याचा खूप चांगला फायदा होतो आणि तुम्हाला तेवढ्याच पैशामध्ये NAV च्या डिस्काउंट मध्ये चांगले युनिट्स मिळतात. आणि नेक्स्ट पॉइंट आहे एक्सपेन्स रेशो. आता एक्सपेन्स रेशो म्हणजे नक्की काय, तर जेव्हा ही AMC एखादा म्युच्युअल फंड लॉन्च करते आणि ती म्युच्युअल फंड मॅनेज करते तर तेव्हा त्या AMC ला तो म्युच्युअल फंड मॅनेज करण्यासाठी खर्च येतो. या खर्चामध्ये मॅनेजर्सच्या सॅलरी किंवा त्यांच्या टीमच्या सॅलरी, ऑडिटचे एक्सपेन्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस अशा बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. हे जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस तुमच्या आमच्यासारख्या इन्व्हेस्टर्स कडनं घेतले जातात. आता एखादी म्युच्युअल फंड स्कीम खूप ऍक्टिव्हली म्युच्युअल फंड मॅनेज करत असेल तर त्याला एक्सपेन्स रेशो कदाचित जास्त असू शकतो आणि एखादी सोपी म्युच्युअल फंड स्कीम जसं की इंडेक्स म्युच्युअल फंड स्कीम यामध्ये कंपॅरेटिव्हली शेअरची देवाणघेवाण कमी होते, कारण जे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत ते फक्त त्या इंडेक्सला धरूनच त्यांची इन्व्हेस्टमेंट करत असतात. म्युच्युअल फंड सिलेक्ट करण्याआधी तुम्हाला नक्कीच हे एक्सपेन्स रेशो कम्पेअर करून बघायचे आणि ज्याचा एक्सपेन्स रेशो कमी आहे मोस्टली ती स्कीम सिलेक्ट करायची. एंट्री आणि एक्झिट लोड. आता काही काही म्युच्युअल फंड मध्ये लॉक इन पिरियड असू शकतो आणि त्यामुळे जर तुम्ही लॉक इन पिरियडच्या आधी पैसे काढले तर तुम्हाला एक अमाऊंट भरायला लागू शकते ज्याला एक्झिट लोड म्हणतात. म्हणूनच तुमचं एम क्लिअर असलं पाहिजे की तुम्हाला किती कालावधीसाठी पैसे टाकायचे आणि तुम्हाला नक्की किती रिटर्न्स पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर मला इमर्जन्सी फंड साठी एखादा म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा तर मी इक्विटी म्युच्युअल फंड सिलेक्ट न करता लिक्विड म्युच्युअल फंड सिलेक्ट करेन, कारण की लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये एक्झिट लोड मिनिमम किंवा नसतोच आणि त्यामुळे तुम्ही कधीही ते पैसे परत काढून घेऊ शकता. या उलट जर काही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि जर तुम्हाला पटकन पैशाची गरज लागली तर त्यावेळेस तुम्हाला काही एक्झिट लोड भरायला लागतो हे पैसे रिटर्न घेण्यासाठी. आणि त्यामुळेच म्युच्युअल फंड सिलेक्ट करण्याआधी तुमचं एम काय आहे आणि कोणतं तुम्ही म्युच्युअल फंड सिलेक्ट करताय ज्यामध्ये एक्झिट लोड किंवा एंट्री लोड कमी असेल हे तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. फंड मॅनेजर आणि त्या फंडचा परफॉर्मन्स. जेव्हा तुम्ही एखादा म्युच्युअल फंड सिलेक्ट करताय तेव्हा त्या फंडचा जो परफॉर्मन्स आहे तो तुम्हाला कन्सिडरेबल टाइम फ्रेम साठी बघायला हवा. म्हणजेच काही काही म्युच्युअल फंड हे 1-2 वर्ष चांगले परफॉर्म करतात आणि त्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स कमी कमी होत जातो. म्हणूनच म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना निदान 5 ते 7 वर्षाचा फंड परफॉर्मन्स बघणं खूप गरजेचं आहे. टॅक्सेशन हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे म्युच्युअल फंड सिलेक्ट करण्यासाठी. काही काही म्युच्युअल फंड यांना टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड म्हणतात, म्हणजे त्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यावर तुम्ही ते सगळे इन्व्हेस्टमेंट टॅक्स रिडम्पशन मध्ये दाखवू शकता. त्याबरोबर जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्हाला 2 प्रकारचे टॅक्स भरायला लागू शकतात, लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. मित्रांनो, शेवटचा पॉइंट आहे रेटिंग. आता अशा बऱ्याच कंपनीज आहेत ज्या म्युच्युअल फंड्सला रेटिंग करत असतात आणि त्यामध्येच एक कंपनी आहे क्रिसिल. क्रिसिल ही एक वेल नोन कंपनी आहे जी कंपनी म्युच्युअल फंडला क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह या पॅरामीटर्सवर कम्पेअर करत असते. आधी डिस्कस केले पॅरामीटर्स जर तुम्ही नीट अभ्यासले तर तुम्हाला साधारणतः एक जनरलाइज आयडिया मिळेल की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकायचे. आता या एका प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये समजा आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला इक्विटी मिड कॅप डायरेक्ट फंड मध्ये पैसे टाकायचे. आता इक्विटी मिड कॅप डायरेक्ट फंड मध्ये बरेचसे AMCs असतील, त्यामधल्या कोणत्या AMC तुम्हाला सिलेक्ट करायचे किंवा कोणत्या AMCच्या फंड मध्ये तुम्हाला पैसे टाकायचे यासाठी तुम्ही अशा एजन्सीजचा उपयोग करू शकता. क्रिसिलच्या वेबसाईटवर जाऊन किंवा म्युच्युअल फंड सह्याच्या वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही टाकलं की तुम्हाला इक्विटी मिड कॅप म्युच्युअल फंड मधले डायरेक्ट प्लॅन मधलं कंपॅरिझन बघायचंय तर तुम्हाला सहजरित्या हे कंपॅरिझन बघता येईल आणि त्यानंतर तुम्हाला ठरवता येईल की चांगल्या रेटिंग वाला फंड कोणता आहे आणि तुम्हाला कोणत्या फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे. यानंतर आपण एक एक्सेल शीट बघूया, ज्या एक्सेल शीट मध्ये सिंपल पद्धतीने तुम्ही डिसाईड करू शकाल जनरली की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकायचे. तर मित्रांनो, ही आपली एक्सेल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं सिलेक्शन सिंपल करण्यासाठी
आम्ही एक एक्सेल तयार केली आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रिस्क फॅक्टर आणि तुमच्या टर्म्स नुसार तुम्ही एक जनरलाइज कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. आता याच्यामध्ये रिस्क फॅक्टर मध्ये तुम्हाला 3 कॅटेगरीज दिलेल्या आहेत, हाय रिस्क, मीडियम रिस्क आणि लो रिस्क. तर तुमचं रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे त्या अनुषंगाने तुम्ही इकडे ड्रॉपडाऊन मेन्यू मधनं मेन्यू सिलेक्ट करू शकता. आता समजा मी इकडे मीडियम रिस्क सिलेक्ट केला. आता टर्म मध्ये तुम्हाला किती वर्षासाठी, जसं मी मगाशी म्हटलं की तुमचं एम कसं आहे त्यानुसार तुम्ही टर्म निवडू शकता. आता या टर्म कशा निवडाव्या हे पण खाली दिलेलं आहे. शॉर्ट टर्म कधी निवडू शकता, जेव्हा तुम्हाला तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे जर 1-2 वर्षात लागणार आहे तर तुम्ही शॉर्ट टर्म निवडू शकता. मीडियम टर्म मध्ये जर ते पैसे 3 ते 5 वर्षांनी लागणार आहे तर तुम्ही मीडियम टर्म निवडू शकता. आणि त्याचप्रमाणे जर ते पैसे 5 वर्ष आणि त्यानंतर साठी म्हणजेच लॉंग टर्म साठी तुमच्या रिटायरमेंट साठी पाहिजे असतील तर तुम्ही लॉंग टर्म निवडू शकता. तर आता समजा मी इथे टर्म मध्ये जाऊन लॉंग टर्म निवडलं तर मला इथे रिझल्ट मध्ये काय येते बघा, मला इथे रिझल्ट मध्ये येते मल्टी कॅप फंड्स. आता हे मल्टी कॅप फंड्स आहे ते तुम्ही बऱ्याच वेबसाईट वर शोधू शकता. आपण आता एक गव्हर्नमेंटची वेबसाईट बघूया ज्या वेबसाईट थ्रू आपण वेगवेगळे मल्टी कॅप फंड शोधू शकतो. किंवा क्रिझिल, जसं मी मगाशी म्हटलं, क्रिझिल एक संस्था आहे, त्या संस्थेच्या वेबसाईट वर जाऊनही तुम्ही या फंड्स बद्दल माहिती घेऊ शकता आणि तिकडनं तुमचा योग्य तो फंड्स निवडू शकता. मी ही एक्सेल फाईल आणि दोन्ही लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे ज्यामुळे तुम्हाला इझी जाईल. आणि ही एक्सेल फाईल मी माझ्या शेअर फोल्डर वर शेअर करणार आहे. जर कोणाकडे शेअर फोल्डरची लिंक असेल ज्यामध्ये माझे सगळेच एक्सेल आहेत, त्या शेअर फोल्डर मध्ये ही एक्सेल तुम्ही बघू शकाल. तर मित्रांनो, आपला हा रिझल्ट आता मल्टी कॅप फंड आलेला आहे. आता हे मल्टी कॅप फंड तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन तिकडे सिलेक्ट करू शकता आणि वेगवेगळे फंड्समध्ये कम्पेअर करू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 वेबसाईटची लिंक देणार आहे. एक म्युच्युअल फंड सह्य वेबसाईट आणि दुसरी म्हणजे क्रिझिलची वेबसाईट. या दोन्ही वेबसाईटवर जर तुम्ही गेलात आणि तिकडे हे मल्टी कॅप फंड सिलेक्ट केलेत तर तुम्हाला बऱ्याच AMCचे वेगवेगळे मल्टी कॅप फंड मिळतील आणि त्यांची रँकिंगही मिळेल, त्यांचे ग्राफ्स मिळतील. या सगळ्या गोष्टी तुम्ही कम्पेअर करून तुम्हाला योग्य तो म्युच्युअल फंड निवडू शकाल. मित्रांनो, आशा करतो या भागानंतर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स येईल की तुम्ही स्वतःचे म्युच्युअल फंड स्वतः सिलेक्ट करू शकाल. आणि जर तुम्ही सध्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवताय तर त्या म्युच्युअल फंडला रिव्ह्यू करून जर काही चुका केल्या असतील तर त्या चुका तुम्ही दुरुस्त करू शकाल. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांना म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचे किंवा ज्यांनी ऑलरेडी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे अशा सगळ्या लोकांना एक कॉन्फिडन्स मिळेल आणि त्यानंतर कदाचित ते स्वतःचे पैसे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकतात. मित्रांनो, युट्यूब बरोबरच माझा एक इंस्टाग्राम चॅनल आहे कॉफी विथ केळकर. या चॅनलला तुम्ही फॉलो करा. या चॅनल थ्रू मी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, टॅक्स, डेली न्यूज या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो ज्यामुळे तुम्हाला डेली मार्केटशी अपडेट राहायला मदत मिळेल. जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा बाकीच्याही काही व्हिडिओबद्दल डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये कळवू शकता किंवा मेलही करू शकता. मी सगळ्या मेल आणि सगळ्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि नेहमीप्रमाणेच भेटूया कॉफी विथ केळकरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच म्युच्युअल फंड भाग 3 मध्ये.